नमस्कार मंडळी, एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. PM श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ तालुका पन्हाळा या प्रशालेने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी वारकरी दिंडी या उपक्रमाचं आयोजन केलं. अगदी गुरुवारपासूनच याची पूर्वतयारी सुरू झाली. या भागात आपण आषाढी एकादशी निमित्त शनिवारी घेतलेल्या वारकरी दिंडीची पूर्वतयारी पाहणार आहोत. चला तर पाहूया या बालवारकऱ्यांनी कशा पद्धतीनं दिंडी सोहळ्यासाठी लगबगीने पूर्वतयारी केली. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशी एक श्रद्धेचा, भक्तीचा आणि वारकरी संप्रदायाचा सोहळा. या पवित्र दिवसाच्या निमित्ताने आमच्या शाळेतील विद्यार्थी आज भक्तिभावाने दिंडी फेरी सज्ज झाले आहेत. दिंडी फेरीसाठी नियोजन 2 दिवसापूर्वीच सुरू झाले. प्रत्येक विद्यार्थ्याला वारकरी वेश म्हणजेच विजार सदरा किंवा धोतर सदरा, भगवा फेटा किंवा पांढरी वारकरी टोपी, विद्यार्थिनींसाठी नऊवारी साडी, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, मृदुंग याची तयारी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपापल्या घरातून कपडे आणले, काहींनी शाळेतून मिळवले. शिक्षक आणि पालकांनी मिळून प्रत्येक विद्यार्थ्याचा पोशाख अगदी योग्य पद्धतीनं केला. कपाळावर गंध तिलक, गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ आणि ओठांवर अभंगाची ओळ. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी अशा गजरांनी शाळा दुमदुमली. पाठीमागील काही दिवसापासून विद्यार्थ्यांनी अभंग म्हणण्याचा सराव केला. पंढरीनाथा मज भेटी आता वैशाख वणवा यासारखे अभंग त्यांच्या मुखी रुजले. वारकरी दिंडीमध्ये गावातून फेरी काढताना शिस्तीने चालणं, भगव्या ध्वजाच्या मागे जात भजन करत भगवंताच्या नामस्मरणाचा ठेका घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याची भूमिका निश्चित करण्यात आली. फेरीत वाहण्यासाठी झेंडे सजवले गेले. विठ्ठल रखुमाईची मूर्ती, फुलांची आरास आणि साक्षात विद्यार्थ्यांनीच विठ्ठल आणि रखुमाईचं रूप घेतलं, म्हणजेच त्याच पद्धतीचा वेश अगदी भाड्याने आणला आणि तो परिधान केला आणि पुन्हा शाळेत जणू विठ्ठल रखुमाई यांचे आगमन झाले अशी स्थिती जणू पाहायला मिळाली. सर्वांची साड्या सांभाळत रिमझिम पावसात भिजू नये याची धडपड, छत्री वागवत, हातातील साहित्य घेत घरापासून शाळेपर्यंत येईपर्यंत खूपच दमछाक झाली. पण ही दमछाक उत्साहाच्या धबधब्यात लुप्त झाली. सर्व विद्यार्थी आता तयार आहेत भक्तिभावाने, शिस्तीने आणि मनोभावे विठ्ठलाच्या दिंडीत सहभागी होण्यासाठी. या दिंडीतून विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक संस्कृती शिकली नाही, तर भक्ती, अनुशासन, एकात्मता आणि सामूहिक सहभागाचे मोल देखील आत्मसात केले. आषाढी एकादशी भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा पवित्र संगम. या दिवशी विठोबा रखुमाईच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी चालत जातात, रवाना होतात. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही ही परंपरा जपण्यासाठी भक्तिभावाने एक दिंडी फेरी काढण्याचे ठरवले. आदरणीय मुख्याध्यापक श्रीयुत घरपणकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद तयारीला लागला. पण या दिवशीचा अनुभव हा केवळ 1 दिवसाचा नसतो, तर त्यामागे असते खूप पूर्वतयारी, मनाची शुद्धता आणि संस्कारांची बैठक. शाळेतील शिक्षकांनी नियोजनपूर्वक तयारीला सुरुवात केली.
विद्यार्थी कोणत्या वेशात राहतील, कोण कोणता अभंग म्हणेल, कोण झेंडा घेईल, या प्रत्येक बाबींचं काटेकोर नियोजन करण्यात आलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानबा तुकाराम असा गजर करत करत विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, झांज यांचा सुरेल तालही त्यांना शिकवण्यात आला. फेरीमध्ये शिस्तीने चालणं, ठराविक अंतर ठेवणं, पाऊस आला तरी गडबड गोंधळ न करता आपापली छत्री घेऊन शिस्तबद्ध रीतीने आपण वारकरी दिंडीमध्ये सहभागी होऊन संपूर्ण गावातून आपल्या शिस्तीचं प्रदर्शन करणं, या सर्व गोष्टींचे विद्यार्थ्यांनी मनापासून पालन केलं. शेवटी सर्व विद्यार्थी तयार आहेत, भक्तिभाव, शिस्त आणि विठोबा दर्शनाची आस घेऊन. शाळेतील ही दिंडी म्हणजे केवळ शिस्तबद्ध फेरी नाही, शाळेतील ही दिंडी म्हणजे केवळ एक शिस्तबद्ध फेरी नाही, ती आहे संस्कृतीची, परंपरेची आणि एकात्मतेची शिकवण. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी. PM श्री केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर, पुनाळ, तालुका पन्हाळा या प्रशालेच्या वैविध्यपूर्ण उपक्रमामध्ये शिस्तबद्ध आणि भारतीय संस्कृतीची नाळ जपणारा, जोपासणारा हा उपक्रम म्हणजे वारकरी दिंडी. शाळा केवळ शिक्षणाचे नव्हे तर संस्कारांचे मंदिर ही व्याख्या सार्थ ठरावी, अशी आमची PM श्री केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर, पुनाळ शाळा. या आषाढी एकादशी भक्ती परंपरा, भक्तीचा, परंपरेचा आणि पंढरीच्या वारीचा पवित्र सोहळा. वारकरी बनून टाळ मृदुंगाच्या तालावर ज्ञानबा तुकाराम रामकृष्ण हरीच्या गजरात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारली एक भक्तिभावाची सुंदर दिंडी. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशात सजण्यासाठी परस्परांना मदत केली. पाठ्यपुस्तकांसोबत त्यांनी मनात बसवली संतांची शिकवण. वेगवेगळ्या संतांचे अभंग विद्यार्थ्यांनी तोंडपाठ केले. दिंडीत मिरवण्यासाठी भगवा, पताका, झेंडे तयार झाले. विठोबा रुक्माईची पालखी फुलांनी सजली. तयार झाला भक्तीचा सुंदर सोहळा. शिस्तबद्ध रांग, भक्तिभावाचे उच्चार. प्रत्येक मुलगा बनला वारकरी, प्रेम, श्रद्धा आणि एकतेचा प्रतीक. या भक्तिमय दिंडीने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. विठोबा रखुमाईचा जयघोष, ज्ञानबा तुकाराम यांच्या घोषणांनी वातावरण भारावलं. अगदी भक्तिमय वातावरणात अभंगांच्या सुरावटीत रामकृष्ण हरी, ज्ञानबा तुकाराम यांच्या जयघोषात शाळेच्या परिसराला साक्षात पंढरीचं स्वरूप आलं. या दिंडीने विद्यार्थ्यांच्या मनात भक्तीची बीजे रोवली. शिक्षणासोबत संस्कार, परंपरा आणि एकात्मतेचा पाठ याचं हे जिवंत उदाहरण ठरलं. PM श्री केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर, पुनाळ, तालुका पन्हाळा ही शाळा शिक्षणाच्या वाटेवर भक्ती आणि संस्कृती जपणारी एक सुंदर वारी, असंच वर्णन या उपक्रमाचं करता येईल. इतकी सुंदर आणि नियोजनबद्ध पूर्वतयारी आमच्या चिमुकल्या वारकरी बंधू भगिनींनी केली. यासाठी पुनाळ गावातील पालकांनी सुद्धा, ग्रामस्थ बंधू भगिनी यांनी सुद्धा अत्यंत कष्ट घेतले आणि प्रयत्नपूर्वक आपली दिंडी अगदी वास्तवातली दिंडी वाटावी अशा पद्धतीचं वातावरण पालक बंधू भगिनींच्या साहाय्यानं तयार झालं. यासाठी इयत्ता 1ली ते 7वीच्या वर्ग शिक्षकांनी कष्ट घेतले आणि प्रयत्नपूर्वक विद्यार्थ्यांना नियोजन सांगितले आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यास सहाय्य केले.
शालेय व्यवस्थापन समिती आणि शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय घरपणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली बालदिंडीचा हा सोहळा, या सोहळ्याची पूर्वतयारी आपण पाहत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण ही पूर्वतयारी पाहणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा, शाळेच्या परिसरात पहिलाच रिंगण सोहळा विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. या भागात आपण पूर्वतयारी पाहिली. आपल्या सूचना, आपले कौतुकाचे शब्द नक्की कमेंट बॉक्समधून लिहा. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. रामकृष्ण हरी.